नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं जवळजवळ सगळ्याच पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मुलांच्या शिक्षणासाठीचं आर्थिक नियोजन. आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत, आकडेवारी आहे. बघूया काय महत्त्वाचं मिळतं यात. म्हणजे बघा ना, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतक्या झपाट्याने वाढतोय की त्याचं नीट प्लॅनिंग करणं, कुठे गुंतवणूक करायची हे ठरवणं खूप गरजेचं झालं आहे. तर आज आपण हेच बघणार आहोत की या खर्चाचं आव्हान कसं पेलायचं. अगदी. आणि मला वाटतं या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होईल की हा खर्च नेमका किती वाढतोय आणि मग त्यासाठी कोणती गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. आणि वेळेवर नियोजन केलं तर हे जे टेन्शन येतं ना, ते नक्की कमी होऊ शकतं. बरोबर. तर पहिला मुद्दा जो लगेच समोर येतो तो म्हणजे हा वाढता खर्च. आकडेवारी सांगते की भारतात शिक्षणाचा खर्च दरवर्षी साधारण 10 ते 12% वाढतोय. हा आपला जो नॉर्मल महागाई दर असतो त्यापेक्षा खूप जास्त आहे. हो ना? हा खाजगी शिक्षण, प्रोफेशनल कोर्सेस यांचा खर्च खूप वेगाने वाढतोय. अच्छा. याचं एक कारण कदाचित सरकारी गुंतवणूक कमी असणं हेही असू शकतं. मग तो भार अर्थातच पालकांवर येतो. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं भविष्याचा अंदाज घ्यायचा असेल तर 10-12%चा दर धरणं हे जास्त खरं वाटतं. आणि सध्याचा खर्च बघितला तरी खाजगी शाळेची फी वर्षाला 30,000पासून अगदी 2 लाखांपर्यंत कुठेही असू शकते. बापरे. इंजिनिअरिंगसाठी वर्षाला 2 ते 10 लाख. MBBS म्हटलं तर 3 लाखांपासून 56 लाखांपर्यंत पण खर्च जातो वर्षाला. हो. आणि हे आकडे फक्त ट्युशन फीचे झाले. बरोबर. यात ते प्रवास, पुस्तकं, राहण्याचा खर्च हे जे छुपे खर्च असतात ते धरलेच नाहीत आपण. हो. ते जर विसरलो तर आपलं सगळं गणितच चुकू शकतं. खास करून परदेशातल्या शिक्षणात तर हे छुपे खर्च खूप जास्त असतात असं ऐकलंय. अगदी. विसा फी, विमा, तिथे राहण्याचा खर्च हे मूळ फी इतके किंवा जास्त पण असू शकतात कधीकधी. अच्छा. आता भविष्याचा विचार करूया. इथे तर आकडे आणखीनच मोठे होतात. समजा आज एखाद्या खाजगी इंजिनिअरिंग कोर्सची फी आपण धरू 15 लाख आहे पूर्ण कोर्सची. हां. तर 10% महागाई दर पकडला तर 15 वर्षांनी किती होईल? जवळपास 62 लाखांच्या वर. विचार करा. आणि समजा आज खाजगी मेडिकलचा खर्च 70 लाख असेल तर 15 वर्षांनी तो जवळजवळ 2,92,00,000,000पर्यंत जाऊ शकतो. हे आकडे ऐकायला खूप मोठे वाटतात पण हे वास्तव आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही. नाही खरंच. आणि यामुळेच कळतं की वेळेवर प्लॅनिंग किती महत्वाचं आहे. आणि फक्त बचत नाही तर महागाईला हरवणारी गुंतवणूक हवी. हो. तर मग गुंतवणुकीचे पर्याय काय काय आहेत? म्हणजे इक्विटी आहे. हां, शेअर्स ज्याला आपण म्हणतो. हो. मग म्युच्युअल फंड आहेत, FD आहे म्हणजे बँकेतली फिक्स्ड डिपॉझिट. बरोबर. प्रत्येकात धोका वेगळा, परतावा वेगळा आणि ते पैसे काढायची सोय म्हणजे लिक्विडिटी ती पण वेगळी असते. अगदी. आणि मुलांच्या शिक्षणासारखं ध्येय जे 10-15 वर्षांनी येणार आहे तिथे फक्त FD सारख्या सुरक्षित पर्यायावर अवलंबून राहणं मला वाटतं ते धोकादायक ठरू शकतं. असं का? FD तर सुरक्षित असते ना? सुरक्षित असते पण परतावा किती मिळतो? 6-7%. आणि महागाई वाढते 10-12%. अच्छा. म्हणजे आपले पैसे वाढतच नाहीयेत महागाईच्या मानाने. बरोबर. पैशांची किंमत कमी होतीये. म्हणून इक्विटी म्युच्युअल फंड विशेषतः SIP मार्फत म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक ती दीर्घकाळात जास्त चांगला परतावा देऊ शकते. पण लोकांना भीती वाटते ना शेअर बाजाराची. इक्विटी म्हणजे धोका वाटतो. मुलांच्या पैशांबाबत तर अजूनच जास्त. त्याची शक्यता वाढते. याउलट FD सुरक्षित वाटली तरी महागाईमुळे तुमच्या पैशांची जी किंमत कमी होते ना, तो एक प्रकारचा छुपा धोकाच आहे. बरोबर. म्हणजे धोका दोन्हीकडे फक्त वेगळ्या प्रकारचा. अगदी. म्हणून धोका आणि परतावा याचा बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. एका उदाहरणाने हा फरक जास्त स्पष्ट होईल कदाचित. समजा 10 वर्षांसाठी दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवले म्हणजे एकूण 12 लाख जमा झाले. ठीक आहे. तर FD मध्ये समजा 6.5% दर मिळाला तर साधारण 16.7 लाख मिळतील. पण एखाद्या बऱ्यापैकी चाललेल्या लार्ज कॅप इक्विटी फंडाने भूतकाळात सरासरी 17-18% परतावा दिलाय समजा, तर त्याच गुंतवणुकीचे 30 लाखांपेक्षा जास्त होऊ शकतात. मोठा फरक आहे हा. आणि काही स्मॉल मिड कॅप फंडांनी तर भूतकाळात अजून जास्त म्हणजे अगदी 29-30% सरासरी परतावा दिलाय. तिथे 55-58 लाख पण जमू शकतात. बापरे. अर्थात हे मागचे आकडे आहेत, पुढेही असंच होईल याची गॅरंटी नाही.
पण फरक किती मोठा असू शकतो हे दिसतंय. म्हणूनच लवकर सुरुवात करणं, SIP चालू ठेवणं आणि फक्त एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन हे महत्त्वाचं आहे. आणि यासोबतच आपल्याला टॅक्स वाचवायला पण काही गोष्टी मदत करतात. अच्छा, म्हणजे कर सवलती? हो, इन्कम टॅक्स कायद्यात काही कलम आहेत. जसं कलम 80C आहे, त्यात मुलांची ट्युशन फी, ELSS म्युच्युअल फंड, PPF, सुकन्या समृद्धी योजना यावर सूट मिळते. तसंच एज्युकेशन लोन घेतला असेल तर त्याच्या व्याजावर कलम 80E अंतर्गत सूट आहे. आणि तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा उल्लेख केलात, SSY. ती मुलींसाठी खरंच चांगली योजना आहे असं म्हणतात. हो, नक्कीच. व्याजदर चांगला आहे सध्या, 8.2% आहे बहुतेक. हो. आणि ती पूर्णपणे टॅक्स फ्री आहे, म्हणजे EEE स्टेटस आहे तिला. गुंतवणूक, व्याज आणि मिळणारी रक्कम तिन्हीवर टॅक्स नाही. हे उत्तम आहे. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की मुलांच्या शिक्षणाचा खर्च जरी खूप वाढणार असला तरी घाबरून जायची गरज नाहीये. अगदी. योग्य वेळी सुरुवात केली, योग्य ठिकाणी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP केली, शिस्त ठेवली आणि टॅक्स बेनिफिट्स घेतले तर हे ध्येय गाठणं शक्य आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा संदेश हाच आहे की फक्त बचत करून जमणार नाही, महागाईला हरवणारी गुंतवणूक करायला लागेल. फक्त ते पारंपरिक, कमी परतावा देणारे पर्याय पुरेसे नाहीत आता. भविष्यात मोठी रक्कम उभी करायची असेल तर थोडा विचारपूर्वक धोका पत्करावा लागेल. जाता जाता एक विचार सोडून जाते सगळ्यांसाठी. आपल्या लांबच्या ध्येयांसाठी बाजारात होणाऱ्या तात्पुरत्या चढउतारांचा धोका जास्त मोठा आहे की वर्षानुवर्ष महागाई आपले पैसे खात आहे, ती आपल्या पैशांची किंमत कमी करत आहे? हा खरा धोका आहे. याचा विचार नक्की करा.